नमस्कार. आपण पाहायला सुरू केलंय श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. आपल्या चॅनलवर आलेल्या सर्व नवीन सबस्क्रायबरचं आपल्या श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू परिवारातर्फे स्वागत. त्याचबरोबर मी तुम्हाला आज एक अतिशय महत्त्वाचा एक व्हिडिओ शेअर करतोय. मित्रांनो, पवित्र पोर्टल, शिक्षक भरती, कट ऑफ किती लागणार, किती वॅकन्सी आहेत, हे सगळं तर चाललंयच. पण आज मी तुमच्यासोबत एक हटके विषय शेअर करतोय आणि आय होप की तुम्हाला हा आवडेल. आणि एक शिक्षक म्हणून, शैक्षणिक क्षेत्रात मागच्या 10 वर्षाचा अनुभव म्हणून मी शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय बदल होत आहेत आणि किती डायनॅमिक आणि किती वेगाने बदल होत आहेत हे आपल्यासोबत शेअर करतोय. सो कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याचबरोबर करिअर गायडन्स, पर्सनॅलिटी, सॉफ्ट स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स, स्पोकन इंग्लिश आणि असे असंख्य प्रकारचे व्हिडिओ मी हाताळतोय, मी बनवतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, असं समजू नका की मी हे व्हिडिओ बनवायचं म्हणून हे करतोय, असं नाही आहे. मी हे समाजामध्ये हेच काम करतो. वर्कशॉप्स घेतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर, सॉफ्ट स्किल्सवर, इंटरव्ह्यू स्किल्सवर, स्पोकन इंग्लिशवर. आणि मी एका कॉलेजवर, ज्युनियर कॉलेजवर लेक्चरर आहे. मी प्राध्यापक म्हणत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे प्राध्यापक म्हणण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपल्याकडे नाही आहेत. जनरली ज्युनियर कॉलेजला काम करणारे सगळे लोक स्वतःला प्राध्यापक म्हणतात. कधी कधी मलाही मोह होतो मी प्राध्यापक श्यामसुंदर माने असं म्हणण्याचा, पण मी त्या टाळतो, कारण सुज्ञ माणसांनी तरी ॲटलिस्ट असं करू नये असं मला नेहमी वाटतं. त्यानंतर आज मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर करतोय तो कशा संदर्भात आहे. मागच्या 10 वर्षामध्ये मी बारीक लक्ष ठेवून आहे, मी या सिस्टमचा भाग आहे. आणि माझ्या असं लक्षात येतंय की पुढच्या 10 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होतील. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जे फक्त वर्तमान काळावर काम करतात, फक्त वर्तमान काळाचा विचार करतात, त्यांच्या हाती काही लागत नाही, फक्त वर्तमान काळात खाऊन पिऊन खुश राहतात. पण जे लोक भविष्याचा विचार करतात, ज्यांच्याकडे थोडीशी दूरदृष्टी आहे, ती लोक मात्र खूप पुढे जातात आयुष्यात. आणि हा थोडा दूरदृष्टी दाखवणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ संस्था चालकांसाठी आहे. हा व्हिडिओ शिक्षण क्षेत्र याच्यामध्ये शिक्षणामध्ये सेवा देण्याच्या हेतूने किंवा शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक ठरेल. आज एक असा ट्रेंड आहे, एक मागच्या जर 10 वर्षापासून किंवा 20 वर्षापासूनचा जर तुम्ही ट्रेंड पाहिला तर शिक्षण संस्था खूप आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि खूप सारे शिक्षण संस्था चालक हे शिक्षकांना सोर्स ऑफ इन्कम मानतात. म्हणजे येणारा जो कॅन्डिडेट आहे तो माझा सोर्स ऑफ इन्कम आहे, आणि त्याच्याकडून जे काही 10-20 लाख रुपये येतील, असे जे 10-20 शिक्षक मी बरेन, त्याच्यावर माझी संस्था चालेल किंवा त्याच्यावर माझा सगळा काही बिझनेस असेल, असं संस्था चालकांना आजपर्यंत वाटत होतं. पण आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये एंटरप्रेन्योर म्हणून येणाऱ्या, शिक्षण संस्था चालक म्हणून येणाऱ्या किंवा सद्यस्थितीत एखादं ट्रस्ट किंवा शिक्षण संस्था असणाऱ्या आणि शिक्षक भरती करू इच्छिणाऱ्या सगळ्या संस्था चालकांना मी थोडं पुढच्या 5 ते 10 वर्षात काय चित्र असेल याच्याबद्दल सांगतोय. आणि तुम्ही जर या गोष्टीशी सहमत असाल तर नक्की लाईक करा. डिसलाईक करणारे तर अतूट प्रेम करणारे लोक आहेतच, पण तुम्ही लाईक केला तर मला थोडी प्रेरणा मिळेल आणि मी आणखी काही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेन. कारण मित्रांनो, एवढे हॅक्टिक स्केड्यूल आहे माझं, एवढं टाइम टेबल टाईट आहे, तरी सुद्धा या पॅशनने मी व्हिडिओ बनवतो. मी एक व्हिडिओ बनवायला किमान 2 तास घालवतो. ॲटलिस्ट तुम्ही 2 सेकंद घालून लाईक तरी करा. चला, तर काय होईल पुढच्या 10 वर्षात तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तर जे काही आज संस्था चालक आहेत ते संस्था कशी वापरतात किंवा त्याचं संगोपन कसं करतात, तर किंवा ते त्याच्याकडे सोर्स ऑफ इन्कम म्हणून कसं बघतात, याबद्दल आपण चर्चा करूया. आणि काही संस्था चालक असेही आहेत की ज्यांनी खरंच वेअर द नॉलेज इज फ्री, असं एक रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे, वेअर द माइंड इज विदाउट फेअर. त्याच्यातच पुढे एक ओळ आहे, वेअर द नॉलेज इज फ्री. पण आज जमाना असा झालाय मित्रांनो, वेअर द नॉलेज इज नॉट फ्री. ज्ञानदान हा शब्द जवळपास संपून गेले. वी आर सेलिंग नॉलेज. आपण ज्ञान विकतोय, अक्षरशः विकतोय. आणि कुणाचं विकतोय? इकडचं तिकडचं वाचतोय आणि विकतोय. मी जर एखादी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतोय तर ती माझी थोडीच आहे, मी थोडीच क्रिएट केली आहे, ती ऑलरेडी क्रिएटेड आहे. मी फक्त एक माध्यम आहे. बट वी आर सेलिंग नॉलेज नाऊ. अँड वेन वी आर सेलिंग द नॉलेज इन दिस मॉडर्न एरा, काय करायला पाहिजे तुम्हाला सांगतो की आजच्या संस्था चालकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
की आज जर आपण 4 शिक्षक किंवा 5 शिक्षक पैसे भरून जर त्यांना घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला क्वालिटी नाही मिळणार हे मी लिहून देतो. आणि आज संस्था जी आहे ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. पण जर तुम्ही लेस क्वालिटी टीचर्स भरले, असे काही टीचर्स रिक्रूट केले की ज्यांच्याकडे शिकवण्याची क्षमता नाही, अध्यापन कौशल्य चांगलं नाही, संभाषण कौशल्य चांगलं नाही, इंग्लिशचा तर दूर दूरपर्यंत संबंध नाही, असे जर शिक्षक भरले. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी पण एक शिक्षक आहे, पण काय काय शिक्षक कसे आहेत आता मी त्याला काय करू सांगा. मी तुम्हाला एक डेमो देतो. काय काय शिक्षक वर्गात येतात आणि अगदी स्लो मोशन मध्ये बोर्ड पुसतात, एकदम स्लो मोशन मध्ये. म्हणजे अगदी कधी कधी बोर्ड पुसायला सुद्धा ते 2-4 मिनिट घेतात. खरं तर बोर्ड पुसायची वेळच येऊ नये शिक्षकाने, पण पहिला शिक्षक त्यांच्यासारखाच असतो. शिक्षकांची सगळ्यात चांगली एटिकेट काय असते तुम्हाला सांगतो. एक जर तुम्ही चांगला शिक्षक असाल तर तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जेव्हा वर्ग सोडता तेव्हा तुमचा बोर्ड क्लीन असला पाहिजे. आणि मग असे जर शिक्षक भरले तुम्ही की जे बोर्ड पुसायला 5 मिनिट घेतात, हजेरी घ्यायला 10 मिनिट घेतात, त्यात ॲब्सेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 मिनिट रागवतात, कालचं शुद्ध लेखन कोण लिहिलं कोण नाही हे बघायला 15 मिनिट घालवतात, आणि अनेक टाईप पिरियड कसं संपलं नाही ह्याची वाट बघतात. असे जर शिक्षक भरले तर आय बिलीव्ह पुढच्या 10 वर्षात तुमची संस्था बंद होईल. कारण समाज फार वेगाने बदलतोय, समाज फार डायनॅमिक आहे. आणि आज लोकांकडे प्रचंड पैसा आहे. लोकांकडे पैसा नाही ही प्रॉब्लेम नाही. कुणाची जमीन रस्त्यात गेली, कुणाची जमीन विकली, कुणाचे प्लॉट्स पडले, कुणाला कांद्याला भाव आला, कुणाला द्राक्षाला भाव आला, कुणाचं पोरगं नोकरी लागलं. लोकांकडे पैसा तरी येतोय आणि लोक थोडी जागरूक होत आहेत मुलांच्या शिक्षणाबद्दल. खास करून आज खेडोपाडी सुद्धा पालक 5-5, 7-7 हजार फक्त बससाठी देत आहेत. तुम्ही कल्पना करा. मग असा हा जो पालक वर्ग आहे तो एक वेळ अशी येईल की ह्या संस्था ज्या आहेत, ज्या अनुदानित आहेत, ज्यांच्याकडे मुलं मोफत जाऊन शिक्षण घेतात, तिथली मुलं हळूहळू तिथून उठून दुसरीकडे जातील जर आपण पैसे भरून शिक्षक भरती केली तर. आणि मग तुमची एकंदरीत संस्थाच राहणार नाही. आज मी काही संस्था अशा पाहतो मित्रांनो की जिथं 1600 विद्यार्थी संख्या तिथं 600 विद्यार्थी संख्या आली आहे. आणि शिक्षक स्वतः झटतायत विद्यार्थी राहावे म्हणून, सर्वे करतायत, मार्केटिंग करतायत, पण असं नाही चालणार. म्हणून आपण जर संस्था चालक असाल आणि जर आपल्याला जर एक यशस्वी संस्था चालक म्हणून पुढे जायचं असेल, तुम्हाला आणखी ही गोष्ट सांगतो की आज तुमच्याकडे शिक्षक किती पैसे भरून आला याला व्हॅल्यू नाही, तर तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत याला व्हॅल्यू आहे. आणि विद्यार्थी संख्या जर वाढवायची असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो काय की क्वालिटी शिक्षक रिक्रुएट करणे. आता हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला सर्व संस्था चालकांना अतिशय चांगले शिक्षक मिळतील. आणि यावेळेस हा मोह फक्त टाळला पाहिजे, कारण यावेळेस जर मी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज केलं तर उद्या मी ज्याच्यासाठी हे सगळं उठाठेव केला तेच नष्ट होण्याच्या मार्गावर येईल. आज कितीतरी अशा संस्था आहेत की त्या अक्षरशः होत्याच्या नव्हत्या होत आहेत, कारण क्वालिटी नाही. आणि पालक तिथून विद्यार्थी काढतायत, दुसरीकडे टाकतायत. आणि मी काही संस्था अशाही पाहिलेत मित्रांनो की ज्या 1 ते 4चं अनुदान घेतलंय, म्हणजे 1ली ते 4थी पर्यंतचं अनुदान घेतलंय, आणि 5वी ते 10वी पर्यंतचं अनुदान सरकार द्यायला तरी आम्हाला अनुदान नको. म्हणजे काही लोक असा उलटा विचार, साधारणतः आपल्याला असं वाटतं की ते उलटा विचार करतात, पण ते सरळ विचार करतात. त्यांचा बिझनेस अप्रोचने विचार करतात. मला सांगा, अनुदान भेटल्यावर काय मिळतं संस्था चालकाला? काय मिळतं? पगार मिळतो, तो शिक्षकांना जातो. फार तर इमारत भाडं, लाईट बिल, काही जे इन्फ्रास्ट्रक्चरवर थोडेफार मिळतात ते, आणि जे काही मिळतात ते 2 नंबर आहे. म्हणजे ते प्राऊडली तुम्ही सांगूही शकत नाही की मला एवढे पैसे मिळतात. पण आज सुद्धा काही संस्था अशा आहेत की जे सरकार त्यांना गेले की आमचं अनुदान घ्या, ते अनुदान घेत नाहीत. कारण का तुम्हाला सांगतो, त्यांनी शाळेची क्वालिटी एवढी दर्जेदार ठेवली की त्या शाळेचे फॉर्म विक्रीतून लाखो रुपये उभा राहतात. म्हणजे एका विद्यार्थ्याला जर त्यांनी ऍडमिशन फॉर्म 100 रुपयाला विकला तर 50-50 हजार त्यांचे फॉर्म सेल होतात. फॉर्म एका वर्गाचे, एका तुकडीचे. आणि काही शाळा अशा आहेत की जिथं चांगले पालक
अगदी आमदारापर्यंत लॉबिंग करतात त्या शाळेत ऍडमिशन मिळावं म्हणून, आणि रात्री 12 वाजल्यापासून लाईनला उभारतात, दुसऱ्या दिवशी 3ला त्यांना फक्त फॉर्म मिळतो. आणि ही जी जादू आहे मित्रांनो, ती फक्त शिक्षकांच्या क्वालिटीमध्ये आहे. आणि तुम्ही कल्पना करा की जर पैसाच कमवायचा तर फेअरली पैसा कमवा. कितीतरी सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट आहेत ज्या सरकारकडून अनुदान घेत नाहीत, पण चांगली शिक्षक रिक्रुएट करून त्या शिक्षकांच्या जीवावर 2-2 हजार ऍडमिशन उभा करतात. आज जो संस्थाचालक एक 10 शिक्षक भरतो, 5 शिक्षक भरतो पैसे घेऊन, त्याच्याकडे काय आहे? सेल्फ फायनान्सवाल्या संस्थांकडे बघा 200-200 एकराचे कॅम्पस आहेत, 150-150 एकराचे कॅम्पस आहेत. काही संस्थाचालकाच्या 100 स्कूल बस आहेत. सो हे अर्थकारण कसं डेव्हलप होत आहे? तर त्यांनी एकच गोष्ट ओळखले की पैसे भरून शिक्षक घेण्यापेक्षा चांगले शिक्षक घ्या आणि मुलांना थोडं नॉमिनल चार्ज करा, थोडंसं चार्ज करा. सरकारकडून जेव्हा तुम्ही अनुदान घेत नाही तेव्हा तुम्हाला निश्चितपणे विद्यार्थ्यांकडून तो खर्च काढण्यासाठी ट्रस्ट म्हणून तुम्हाला ट्युशन फी आणि डोनेशन घ्यायचे अधिकार असतातच. सो ही लोक काय करतात? 50 रुपये आयडी कार्ड, 2000 विद्यार्थी आहेत, किती झाले? एक युनिफॉर्म 500चे 700चे 10% काढले, 1000 विद्यार्थी आहेत, किती पैसे झाले? म्हणजे तुम्हाला बिझनेसच करायचा आहे, पैसाच घ्यायचा आहे, तर हा सगळ्यात फेअर मार्ग आहे आणि याच्यातून खूप पैसा मिळेल तुम्हाला. म्हणजे असं नाही की शिक्षकांकडून पैसा घेऊन खूप काही कोणी मोठं होतं. सो असं म्हणतात की गुड टीचर इज कॉस्टली, म्हणजे एक चांगला शिक्षक हा महागडा असतो, पण अ बॅड टीचर कॉस्ट मोर. पण एखादा वाईट शिक्षक घेतला तर त्याची मोठी किंमत आपल्याला द्यावी लागते. सो पुढच्या काही 5-10 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जो एकूण बदल होणार आहे तो बदल हाच होणार आहे की तुमच्याकडे कसल्या प्रकारचे शिक्षक आहेत याच्यावर ऍडमिशन्स होतील. आणि तुमच्याकडे जर चांगली शिक्षक नसतील तर तुमची संस्था होत्याची नव्हती व्हायला वेळ लागणार नाही. आणि आज सरकारचा फोर्स एवढा आहे की तुम्ही कितीही डिनाय करा, अतिरिक्त शिक्षक होतात, शिक्षकांना काही प्रॉब्लेम नाही, अतिरिक्त झालं पगार चालू असतो, दुसऱ्या संस्थेत अकोमोडेट होतात. पण जर आपल्याला संस्था टिकवायची असेल, संस्था वाढवायची असेल आणि काहीतरी मोठं काहीतरी करायचं असेल, एक चेन ऑफ एज्युकेशन बनवायची असेल, खूप साऱ्या इंटरनॅशनल काही सेल्फ फायनान्स स्कूलवाल्यांनी एवढा पैसा कमवलाय या सेगमेंटमधून, काही क्वालिटी टीचर्स देऊन, की ते फॉरेनला ब्रांचेस काढायला लागलेत त्यांचे. आणि आपण कुठे की शिक्षक किती मला देतो, 10 लाख देतो का 12 लाख देतो? दिस इज नॉट फेअर. आणि पुढच्या 10 वर्षात, टेक माय वर्ड्स, पुढच्या 10 वर्षात हा फोर्स एवढा वाढेल की या अशा ज्या संस्था आहेत जिथं इन्फेरियर क्वालिटीचे टीचर्स आहेत, हळूहळू या शिक्षण संस्था संपत जातील. सो चॉईस इज आर्स की मला माझी संस्था ग्रो करायचे चांगले शिक्षक घेऊन, का मला माझी शिक्षण संस्था बंद करायचे. कारण दिस इज गोइंग टू हॅपन. कारण मित्रांनो, हा लाईफ फोर्स आहे, काय लाईफ फोर्स आहे आणि याला कोणी थांबवू नाही शकत. तुम्ही मागच्या 10 वर्षाखाली कल्पना करा, कुणालाही वाटलं नव्हतं की मोबाईल एवढा कॉमन होईल, पण झाला ना. मागच्या 3 वर्षाखालची कल्पना करा, मी स्वतः 1 GB वर अख्खा महिना काढायचं, 200 MB मला महिनाभर पुरायचं व्हॉट्सअपला. आज 1.5 GB सुद्धा मला कमी पडतंय. 3 वर्षापूर्वी जर कोणी म्हणलं असतं की माणसं रोज 1.5-2 GB डेटा यूज करतील तर त्याला त्यावेळेस वेळेत काढलं असतं. तसं तुमच्यापैकी काही लोकांना नक्की वाटेल की आय एम टॉकिंग वॉट एव्हर कम्स इन माय माइंड, बट दिस इज द फॅक्ट. दिस इज गोइंग टू हॅपन इन अपकमिंग 10 years. की जर तुमच्याकडे चांगले क्वालिटी टीचर्स असतील तर शिक्षक नाही, पालक तुम्हाला पाहिजे एवढे पैसे देतील. तुम्ही युनिफॉर्म मधून पैसे घ्या, स्टडी मटेरियल मधून पैसे घ्या, ऍडिशनल कोर्सेस देऊन पैसे घ्या, स्विमिंगचे पैसे घ्या, हॉर्स रायडिंगचे पैसे घ्या, चेस शिकवण्याचे पैसे घ्या, डान्स टीचर ठेवून त्याचे पैसे घ्या, कितीही पैसे द्या. येणाऱ्या काळामध्ये पालक विद्यार्थ्यांवर इन्व्हेस्ट करायला घाबरणार नाही, पण तुम्हाला क्वालिटी द्यावी लागेल. सो आणि मी पण तुमच्यापैकी एक आहे असं समजा, मी तुम्हाला हेल्प करतो असं समजा. आणि जे माझे शिक्षक मित्र आहेत ज्यांच्याकडे खूप चांगली क्वालिटी आहे, आणि आज जे मला खास करून विद्यार्थी मित्रांनो खूप अनइझी फील होतं जेव्हा मला तुम्ही कमेंट करता आणि रेस्टलेसपणाने विचारता की सर भरती कधी होणार आहे, 1 सर कट ऑफ किती लागणार आहे, 2 सर खरंच भरती होणार आहे का, 3 सर मला किती टक्के चान्स आहे. असं जेव्हा मला तुम्ही म्हणता ना तेव्हा मला खूप अनइझी फील होतं, अनकम्फर्टेबल फील होतं. आणि मला जाणीव होतं की आपल्या देशात असे किती युवक आहेत जे
अतिशय आतुरतेने वाट पाहतात की त्यांना काहीतरी नोकरी लागेल. पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोकरीसाठी असं एवढं एक्साइटेड किंवा एवढं रेस्टलेस फील करू नका. रादर तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह करा. क्वालिटी अशी करा की 100 पोरं वर्गात बसले तर बाहेर जाताना त्यांनी म्हणलं पाहिजे की फीज किती पण घेऊ द्या, मला हाच शिक्षक पाहिजे, किंवा पगार किती पण मागू द्या, मला हाच शिक्षक पाहिजे. ही क्वालिटी, डेडिकेशन, पॅशन, तुमचं पर्सनॅलिटी, तुमचं ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स आणि इंग्लिश, या जर काही गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या काही कालावधीमध्ये, येणाऱ्या काही महिन्यामध्ये, तर आय बिलीव्ह, आय बेट टू यू की तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षामध्ये अशा अनेक संधी निर्माण होतील जिथं शिक्षक, आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जे फील्ड निवडलंय, शिक्षक ही फील्ड, हे तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या पुढे आरोग्य आणि शिक्षण, या 5 मूलभूत गरजा आहेत. आणि तुम्हाला सांगतो, दुष्काळ पडो, पाऊस पडो, काही जगाला काही होऊ द्या, लोक शिक्षण घेणं कमी नाहीत करणार. आणि शिक्षण ही ऑलवेज इन डिमांड गोष्ट असेल. हा, फक्त तुम्हाला आळशीपणानं फक्त जेवढे येतं तेवढं शिकून साधा शिक्षक व्हायचं असेल तर तुमच्यासाठी भविष्य नाही. पण तुमच्यामध्ये पॅशन आहे, तुमच्यामध्ये नवनवीन गोष्टी शिकायची धडाडी आहे आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, तर येणारा काळ हा शिक्षकांसाठी अतिशय ग्लोरियस असेल आणि अतिशय ब्राईट असेल. सो स्वतःला शार्प करा, स्वतःला डेव्हलप करा आणि तुमच्या आसपास जे काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्याला स्वीकारा, स्वतःला प्रूव्ह करा आणि मग बघा की शिक्षक असणं एक वेगळीच मजा आहे. आय एम फिलिंग इट, आय एम एक्सपिरियन्सिंग इट की शिक्षक हा सगळ्यात इन्फ्लुएन्शियल, प्रभावशील घटक आहे समाजातला. आणि मी संस्था चालकांसाठी तर सांगितलंच की पुढच्या 10-11 वर्षात तुम्ही जर अशा प्रकारचे शिक्षक घेत असाल तर पुढच्या 10-11 वर्षात तुमच्या शाळेत विद्यार्थी नसणार आहेत आणि तुमच्या शाळेतले आहे ते शिक्षक अतिरिक्त होऊन दुसरीकडे जाणार आहेत. म्हणून शिक्षक, संस्था याच्यापेक्षा विद्यार्थी ह्या असेट आहे हे लक्षात घ्या. तुमच्याकडे 200 विद्यार्थी आहेत, 400 विद्यार्थी आहेत, 800 विद्यार्थी आहेत, 1000 विद्यार्थी आहेत, हे स्वप्न पहा. हे स्वप्न पाहू नका की माझ्याकडे 1 लाख देऊन, 10 लाख देऊन शिक्षक येईल, 15 लाख देऊन शिक्षक येईल. दिस इज नॉट गोइंग टू वर्क इन अपकमिंग डेज. सो हा एक शिक्षण क्षेत्रात होणारा बदल आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात होणारा हा बदल तुम्हाला कसा वाटतोय? तुम्हाला सकारात्मक वाटला तर लाईक करा, नकारात्मक वाटला तर लिबर्टी आहे भाई, लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे, डिसलाईक करा, नो प्रॉब्लेम. आणि तुम्ही जर शिक्षक असाल तर नक्की लाईक करा. असं असू शकतं की जे लोक पैसे भरून शिक्षक भरती करतात त्यांना हा व्हिडिओ आवडणार नाही. असे काही संस्थाचालक असू शकतात की ज्यांना हा विचार आवडणार नाही, पण ज्यांना विचार हा आवडेल त्यांनी लाईक करा आणि कळू द्या की हा विचार 10 वर्षात खरा होणार आहे. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. बाय बाय, टेक केअर.